संघटनेचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांचंही या ठिकाणी बहुजन आवाज 24 तास न्यूज चॅनलच्या वतीनं आणि आपल्या सर्व एकलव्य संघटना या ठिकाणी आयुष्यमान किरणजी ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते या दाखल्याचं वाटप करण्यासाठी उपस्थित राहिले। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्या एकलव्य संघटनेची धुरा संपूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये ज्यांचं नाव आहे असे उत्तमजी पवार, त्याचप्रमाणे आमच्या सहकारी न्यूज चॅनलचे पदाधिकारी आणि या गावातील प्रमुख सर्व शाखा अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी, या सर्वांना प्रथमतः मी नमस्कार करून या ठिकाणी मी एकच सांगतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि एकलव्य संघटनेच्या जी पाटी ओपन केली त्या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी एकलव्य संघटना जी आमची जशी दलित पॅंथर संघटना होती त्या संघटनेप्रमाणे काम करण्याचं धाडस या एकलव्य संघटनेमध्ये आहे। आणि मी ज्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी आणि समाजाचा एक धुरा आणि एक चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या ठिकाणी जातो आणि आदिवासी असेल, दलित असेल, बहुजन असेल यांच्यासाठी लढण्याची ताकद या आपल्या एक बहुजनाच्या चॅलेंजसाठी आणि प्रत्येक गावामध्ये ज्यांची दखल या चॅलेंजनी पवारताई यांची घेतली आणि प्रथमतः त्या ठिकाणी जाऊन उत्तमजी पवार असेल त्यांच्याबरोबर आमचे सर्व सहकारी सोनवणे गुरुजी असेल यांनी दखल घेऊन त्या पवारताईंना घरकुल मिळण्यासाठी या ठिकाणी उत्तमजी पवार आणि आमच्या टीमने त्या ठिकाणी आग्रह केला की जर एका महिलेने 2 जीव वाचवले आणि त्या महिलांसाठी शासनापर्यंत त्यांचा आवाज जावा आणि त्यांना कुठेतरी मदत व्हावी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असं जीव वाचवण्याचं किंवा समाजाचा उद्धार करण्यासाठी एक ताकद मिळो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव ढवळे साहेब, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले निकम सर, त्याचबरोबर आमचे सहकारी चळवळीतले सहकारी मुन्नाभाई शेख, आणखी भोसलेजी, त्याचबरोबर एकलव्य संघटनेचे आमचे जिल्हा मार्गदर्शक रोहिदाजी गोधडे, वाल्मिकजी गोधडे, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पवार, एकलव्य संघटनेचे कार्याध्यक्ष निलेशजी ठाकरे आणि टाकळी या ठिकाणाहून उपस्थित असलेले आमचे कार्यकर्ते विनोद माळी, त्याचबरोबर पंचक्रोशीतून आजूबाजूच्या वस्त्यांमधून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे समाज बांधव, आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकलव्य संघटनेचं शाखा उद्घाटन, त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाला अभिमान वाटेल असं काम करणाऱ्या ताराबाई छबू पवार यांच्या त्या कामाबद्दल जे पुरस्कार वितरणाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल, त्याचबरोबर एकलव्य सामाजिक संस्थेने तयार केलेले जे दाखले आहे त्याचं वाटप करणं आणि शोभायात्रा म्हणजे मिरवणूक काढणं असं खूप मोठं सविस्तर आपण नियोजन केलं, त्याबद्दल वाल्मिकजी गोधडे आणि त्यांच्या टीमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण समाजासाठी वेळ देणं, समाजासाठी आर्थिक झळ सोसणं ही सोपी गोष्ट नसते। आपण सगळे सर्वसामान्य माणसं आहोत, आठवडाभर आपण कष्ट करतो, त्यानंतर आपण आठवड्यानंतरचा बाजार करू शकतो, तरी देखील एवढ्या मोठ्या उत्साहाने आपण इतका मोठा खर्च करून जे एकलव्य संघटनेची संघर्षाची परंपरा आहे ती आपण आज जिवंत ठेवलेली आहे, त्याबद्दल खरोखर तुमचं मनस्वी मी अभिनंदन करतो। परंतु आदिवासी बांधवांना हे देखील सांगू शकतो की आजच्या
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भारतातील जो आदिवासी समाज आहे याच्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारे आघात होत आहेत ते देखील लक्षात घेण्यासारखे आहे आणि म्हणून आपण संघटित राहिलं पाहिजे. मागच्या वर्षी आपण बघितलं की मणिपूर हे आदिवासी राज्य आहे. त्या आदिवासी राज्यातील कुकी या आदिवासी समाजावरती अनन्वित अत्याचार झाले, तरी देखील एवढा मोठा देश आपला आहे आणि कोट्यावधीच्या संख्येने आपण आहोत. इथल्या शासनाला, प्रशासनाला त्या ठिकाणचा हिंसाचार थांबवता आलेला नाही किंबहुना त्यांनी थांबवण्याचा किती प्रयत्न केला हा प्रश्नच आहे. त्यामुळं आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्याच्या 70-80 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ही जी सन्मानाने जीवन जगण्याची लढाई आहे ही अजून आपली संपलेली नाहीये. अगदी 2 उदाहरणं सांगतो. काल परवा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुका आहे. त्या ठिकाणी गणेश सोनवणे नावाचा आपला आदिवासी समाजाचा युवक, ज्याची आई त्या गावामध्ये सरपंच होती, त्याचा गावगुंडांनी निर्घुणपणे खून केला आणि आजही ते आरोपी मोकाट फिरतायत. त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतोय. 13 तारखेला आपण मोर्चा ठेवलाय. म्हणजे इथली शासन यंत्रणा आजही इतक्या निर्लज्जपणे किंवा पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने काम करते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला दाखवून देत आहेत की अजूनही ही व्यवस्था आपल्याला माणूस म्हणून मानायला तयार नाही. आपल्याच नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामध्ये खरवंडी नावाचं गाव आहे. तिथली आमची आदिवासीची महिला मागच्या महिन्यामध्ये पंढरपूरच्या वारीला गेली. वारीला गेल्यानंतर 15 दिवस झाले तरी ती महिला परत आली नाही. नंतर चौकशी केल्यानंतर असं समजलं की वारीतल्या त्याच गावातील 4 नराधमांनी त्या व्यक्तीवरती अत्याचार केला, सामूहिक अत्याचार केला आणि नंतर तिचा खून करून गोदावरीच्या पात्रामध्ये त्या स्त्रीचा मृतदेह त्या ठिकाणी टाकून दिला. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना तो गुन्हा अजून त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद असाच केलेला आहे. आरोपी जे आहेत ते गावामध्ये मोकाटपणे फिरत आहेत. हे जे आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात की अजूनही माणूस किंवा स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून इथली व्यवस्था आपल्याला स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून अशा वेळी आपल्याला संघटनेची गरज पडते. आपण नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्र येतो. एकलव्य जयंती साजरी करतो. आज आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करतोय. हे यासाठी की आमच्याकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही. आम्ही संघटित आहोत आणि ज्या ज्या वेळी संघर्षाची वेळ येईल त्यावेळी एवढ्या संख्येने आम्ही कुठेही एकत्र येऊ शकतो, आंदोलन करू शकतो. हे आम्ही दाखवून देण्यासाठी हे सगळे छोटे छोटे कार्यक्रम आपण घेत असतो. एकलव्य संघटनेच्या माध्यमातून मला वाटतं रवंदा गावामध्ये 4 वेळा आपण जातीच्या दाखल्याचे कॅम्प आपण घेतलेले आहेत. तर आम्हाला आम्ही काही सेतू कार्यालय सुरू केलेलं नाही, परंतु आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी लक्षात आलेलं आहे की आम्ही मोलमजुरी करून जगणारे माणसं आहोत आणि आम्हाला जर आयुष्यामध्ये जर आमचा विकास व्हायचा असेल, आमची पुढची पिढी सुधारायची असेल तर आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हा डॉक्टर आंबेडकरांचा आम्ही मार्ग स्वीकारलेला आहे आणि म्हणून आम्ही आता शिकायला सुरुवात केली आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आम्हाला शाळेमध्ये शिकायचं असेल तर तिथं स्कॉलरशिपसाठी जातीचा दाखला लागतो. मोठं झाल्यानंतर एखाद्या कोर्सला जायचं असेल तर तिथं का सर्टिफिकेट लागतं, नोकरीसाठी का सर्टिफिकेट लागतं. आणि जर आमच्यावरती अन्याय अत्याचार झाला तर पोलीस स्टेशनला देखील अॅट्रॉसिटी जर दाखल करायची असेल तर तिथं देखील जातीचं सर्टिफिकेट लागतं. कोणती योजना तुम्हाला पाहिजे असेल तिथं सर्टिफिकेट लागतं. आणि म्हणून आम्ही गेल्या 2013 पासून आतापर्यंत जवळजवळ 8-9 हजार जातीचे दाखले राहता आणि कोपरगाव या 2 तालुक्यामध्ये वाटप करतोय. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. जातीच्या दाखल्याचा उल्लेख करत असताना निकम सरांनी आता एक मला सुचवलं. त्यांनी सांगितलं की मी शिक्षक आहे, आम्ही थोडीशी पंचायत समितीतून माहिती घेतली तर असं लक्षात आलं की आदिवासी समाजातील 600 जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना अजून आधार कार्ड नाही. आणि एकट्याने जर आधार कार्ड काढायला जर जायचं म्हटलं तर एका पालकाला 8 ते 9 हजार खर्च येतो.
तर निकम सर, तुमची जी सूचना आहे याचा निश्चित आम्ही विचार करू. जे कोणी तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी आहेत, आमचे तालुका अध्यक्ष आहेत, यांना मी विनंती करतो की तालुक्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड नाही, त्याच्या याद्या तुम्ही उपलब्ध करा. जर या याद्या जर आम्हाला उपलब्ध झाल्या तर पुढच्या 8 ते 15 दिवसांमध्ये माननीय प्रांत अधिकाऱ्यांबरोबर आम्ही एकलव्य संघटनेची मीटिंग लावतो आणि त्यांना अशा पद्धतीचा स्पेशल कॅम्प आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्याची आम्ही विनंती करू. आणि मला विश्वास आहे की शिर्डी प्रांत कार्यालय आदिवासींच्या जातीच्या दाखल्याच्या अनुषंगाने किंवा इतर कामाच्या अनुषंगाने त्वरित रिस्पॉन्स आपल्याला देत आहे. तर नक्कीच हा प्रश्न आपला पुढच्या 3 महिन्यामध्ये सुटेल. मात्र कार्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की आपल्याला पुढच्या 15-20 दिवसामध्ये हे 600 विद्यार्थी कोण आहेत त्याची